नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नासाठी जो बायोडाटा लागतो तो कशा प्रकारे तयार करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता तुम्हाला बायोडाटा मेकर नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। तर ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरती मिळून जाईल आणि या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ओके, तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर थोडंसं लोड होईल। ते झाल्यानंतर काय अशा प्रकारे आपला जो हे ॲप्लिकेशन आहे ते ओपन झालेलं आहे इथे। ओके, तर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे सर्व काही डिटेल्स आलेलं आहे। या डिटेल फक्त तुम्हाला फिलअप करायचं आहे। इथे फॉर एक्झाम्पल नाव काय पण लिहून टाकायचं आहे। ओके, अशा प्रकारे ते कास्ट विचारले। ओके, डेट ऑफ बर्थ विचारले, काय पण टाकायची। इथे मी आता टाकून दाखवतोय तुम्हाला सॅम्पल। ओके, तर नेक्स्ट इथे ब्लड ग्रुप पण आहे, हाईट पण आहे, वेट पण आहे, एज्युकेशन आहे, इन्कम। जर तुम्हाला इथला एखादा पॉईंट नसला तर तुम्ही इथून डिलीट ऑप्शनवरून डिलीट करू शकता। नवीन पॉईंट ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे इथे ॲड करून इथे फिलअप करू शकता। त्यानंतर इथे फॅमिली डिटेल्स आहे, इथे फादर्स नेम लिहिलेला आहे। बघू शकता काय अशा प्रकारे इथे ब्रदर सिस्टर्स। इथे जो ऑप्शन तुम्हाला नसला तो इथे डिलीट करायचा आहे। या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही या ऑप्शन खालीवर पण करू शकता। त्यानंतर सर्व काही डिटेल भरून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे आता 8 भरणं आवश्यक आहे, तर 8 तुम्हाला जागा भराव्याच लागते। ओके, तर बघू शकता हे झाल्यानंतर इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला हे लॉकचे जे आहे याच्यासाठी प्रीमियम भरावं लागतं। तर तुम्ही असा टेम्पलेट शोधायचं की त्याच्यावरती लॉक नाही आहे। तर बघू शकता हे एक टेम्पलेट आहे इथे, यावरती तुम्ही क्लिक करू शकता। बघू शकता अशा प्रकारे तुमचा बायोडाटा तयार होऊन जाईल। इथे तुम्ही टेक्स्ट वगैरेचा कलर पण चेंज करू शकता। तुम्हाला दुसरा कलर हवा असेल तर इथून फॉन्ट पण चेंज करू शकता, बघू शकता। आणि जर तुम्हाला मराठीमध्ये तयार करायचं असेल तर इथे तुम्ही आपला कीबोर्ड चेंज करायचं। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता। जर समजा तुम्हाला हे इथे एज्युकेशन लिहिलेलं आहे तर इथे तुम्हाला हे पण मराठीत हवं असलं तर हे जे एज्युकेशनचं आहे इथे हे डिलीट करायचं आहे। ॲड न्यूवरती क्लिक करून मराठीमध्ये टाईप करायचं आहे। ओके, तर ॲड केल्यानंतर बघू शकता मराठीमध्ये आलेलं आहे। डन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मराठीमध्ये चेंज झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही मराठीत पण तयार करू शकता। हे झाल्यानंतर इथे क्रिएट PDF आणि क्रिएट इमेज नावाचे 2 ऑप्शन दिलेले आहे। तर इथे शक्यतो क्रिएट PDFच करा, त्याने फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होत असते। ओके, तर हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तुमच्या इंटरनेट स्टोरेजमध्ये डाउनलोड या फोल्डरमध्ये बायोडाटा नावाचा फोल्डर तयार होईल। तिथे तुम्हाला PDF फाईल मिळून जाईल। तर व्हिडिओ आजचा कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगायचं। चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।